नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. क्लायमेट चेंज काय असतो, हवामान बदल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, याला आपण आज समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर या इमेजमध्ये जसं आपल्याला दिसत आहे की कधी उंटांना तुम्ही बर्फाच्छादित प्रदेशामध्ये बघितलं नसेल, बट हे आपलं भविष्य असू शकते. ठीक आहे. आणि यालाच हवामान बदल असं म्हटलं जाणार आहे. दिस पिक्चर इज अ परफेक्ट प्रेझेंटेशन ऑफ द मीनिंग ऑफ क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंज हा शब्दही आपण म्हणू की कालबाह्य झालेला आहे. क्लायमेट क्रिसिस आता म्हटलेलं आपल्याला शब्द जो आहे तो प्रचलित असताना दिसून येतो. याचं कारणही असं आहे की चेंज जो आहे, चेंज आपल्याला हा जो शब्द आहे ना, हा एवढी निगेटिव्ह मिनिंग देत नाही. आपल्याला माहिती आहे की आधीपासून आपण ऐकत आलेलो चेंज इज परमनंट, चेंज इज द लॉ ऑफ नेचर अँड ऑल दॅट स्टफ. त्यामुळे क्लायमेट चेंज आपल्याला असं वाटतं की चला यार साधारण गोष्ट असेल, होत राहणार आहे. पण जेव्हा क्लायमेट क्रिसिस म्हटलं जाते, देन वी गॉट द इमोशन की क्रिसिस आहे, काहीतरी मोठी समस्या आहे जी आता हवामानाशी रिगार्डिंग जे आहे ते आपल्याला फेस करावी लागणार आहे. ठीक आहे. बरं, मग हवामान बदल. ठीक आहे. ज्याला आपण म्हणू, बेटर वर्ड सांगता येईल, समस्या किंवा क्रिसिस. सो क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल थ्रेट. जागतिक समस्या किंवा समस्यापेक्षाही मोठा आपण म्हणू की एक जागतिक थ्रेट जो आहे क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट क्रिसिस आपल्याला बनताना दिसून येतो. संपूर्ण जगाला याचा जो परिणाम आहे तो भोगावा लागणार आहे. ठीक आहे. 21व्या शतकामध्ये घडणारी आणि भविष्यासाठी असणारी एक सगळ्यात मोठी रिस्क आपल्या ग्रहासाठी ही आपल्याला असलेली दिसून येत आहे. ठीक आहे. आणि संपूर्ण देशांवर आपण म्हणू की 195 देश आपण म्हणतो आहे, सर्वांवर यांचा परिणाम जो आहे तो भयानक होणार आहे. बरं, आता इकडे आपली जी वर्ल्ड बँक आहे, ठीक आहे, जागतिक बँक, हिचा विचार क्लायमेट चेंजबद्दल काय आहे. ठीक आहे. तर एक फार रॅशनल आणि लॉजिकल जे आहे ते यांचे स्टेटमेंट्स आपल्याला वर्ल्ड बँकचे असलेले दिसून येतात, कारण सगळे रिपोर्ट्स आणि स्टडीजच्या बेसिसवर असतात, सर्वेच्या बेसिसवर असतात. काय म्हणते, क्लायमेट चेंज कुड पुश मोर दॅन 100 मिलियन पीपल इन टू एक्स्ट्रीम पॉवर्टी. की तुम्हाला वाटते की हवामान बदल म्हणजे काय, आता हवामान बदलणार आहे मग जास्त थंडी पडेल किंवा जास्त गरमी होईल, फक्त एवढंच नाही, तर याचा परिणाम एवढा डेंजर असणार आहे की दारिद्र्य, याचा परिणाम दारिद्र्य असणार आहे. ठीक आहे. आणि अनेक देशांसाठी 100 मिलियन म्हटलेलं आहे बाय 2030, आणि फार दूरही नाही आहे, 8-9 वर्षानंतरच हा परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. बाय डिस्टर्बिंग ॲग्रिकल्चर अँड फेलिंग द स्प्रेड ऑफ मलेरिया अँड अदर डिझिजेस. तर दारिद्र्य पण येणार आहे आणि आपण म्हणू की स्वास्थ्य जे आहे, ठीक आहे, स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होणार आहे असं वर्ल्ड बँक सांगती आहे एका रिपोर्टमध्ये. सो दिस इज हाऊ डेंजरस दी क्लायमेट चेंज इज. हवामान बदल एवढा भयानक आहे की बाकी सगळे याच्यात काय, याचा परिणाम काय ते आपण बघणारच. पण वर्ल्ड बँक आपल्याला सांगते की दारिद्र्य आणि जे स्वास्थ्य खराब होणे आहे ना, बिमाऱ्या ज्या आहेत ते हवामान बदलाचा परिणाम असणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज क्लायमेट चेंज. तर या ठिकाणी भरपूर काही दिलं आहे, आपण कामाच्या गोष्टी घेऊयात. बरं, सगळ्यात पहिले लेट मी टेल यू की हवामान, क्लायमेट आणि वेदर ह्या दोन शब्द आपल्याला येत असतात. याच्यामध्ये काय फरक असतो, क्लायमेट आणि वेदर. तर सगळ्यात पहिले ना, यांचे घटक जे आहेत ते सारखेच असतात. काय काय घटक असणार आहेत त्यांचे, तापमान, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टेम्परेचर, त्यानंतर पर्जन्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेसिपिटेशन, त्यानंतर येणार आहे वारे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विंड्स, है ना, त्यानंतर येणार आहे मॉइश्चर, ज्याला मॉइश्चर, आर्द्रता मराठीमध्ये ज्याला म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर सागरी प्रवाह, ओशन करंट्स आर ऑल्सो देअर. ठीक आहे. तर हे सगळे घटक जे वातावरणामध्ये ऑपरेट करत असतात, यांचं एकंदरीत जे स्टेटस आहे स्पेसिफिक ठिकाणचं, ते क्लायमेट आणि वेदर दोन्हीमध्ये इन्क्लूड होते. ठीक आहे. फक्त एक मायन्यूट फरक काय आहे, वेदर जे आहे तो शॉर्ट टर्म कंडिशन आहे. ठीक आहे. एका दिवसाची म्हणू शकता, 7 दिवसांची म्हणजे एका वीकची, है ना, 1 डे और 1 वीक, ज़्यादा से ज़्यादा क्या, तर 1 मंथ आपण म्हणूयात. ठीक आहे. तर याला म्हटलं जाईल वेदर. त्यानंतर
क्लायमेट एकंदरीत तुम्ही कशाला म्हणणार आहात? तर क्लायमेट म्हणजे हे जे सगळे घटक आहेत, तापमान, पर्जन्य, वारे, आर्द्रता, सागरी प्रवाह, ह्या सगळ्यांचं लॉंग टर्म कंडिशन. तर लॉंग टर्म म्हणजे एक्झॅक्टली किती? तर 30 ते 35 वर्ष. ठीक आहे, यांची जी ॲव्हरेज रेट ऑफ हॅपनिंग राहिलेली आहे त्याला आपण एकंदरीत हवामान किंवा क्लायमेट म्हणतो आहे. ठीक आहे, सो वेदर जो आहे तर तो एक शॉर्ट टर्म फिनॉमिनन आहे आणि जो क्लायमेट आहे तो लॉंग टर्म फिनॉमिनन आहे. तर एखाद्या विशिष्ट ठिकाणचा जो क्लायमेट असतो तो त्या ठिकाणची सजीव सृष्टी, बायोडायव्हर्सिटी ठरवत असतो. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे झाडं लागणार आहेत, कुठल्या प्रकारचे किडे कीटक असणार आहेत, कशा प्रकारचे फुलं असणार आहेत, त्यांचे फॉर्मेशन, यू नो द ॲडॅप्टेशन थिंग इन द ह्युमन बिईंग्स ऑर द ऑल द स्पेसिस आपण म्हणूयात, ती कशामुळे आहे? ती क्लायमेटमुळे असतं. एखादी संस्कृती डेव्हलप होते, त्या संस्कृतीचं खानपान डेव्हलप होतं, त्या संस्कृतीची भाषा डेव्हलप होते, तर तिथली जेही काही जॉग्राफिकल फॅक्टर्स असतात त्यामध्ये त्या विशिष्ट ठिकाणचं हवामान, क्लायमेट याचा एक फार मोठा रोल असतो. ठीक आहे, आणि आता बघा क्लायमेट, हवामान बदल जो आहे या गोष्टीच्या रिगार्डिंग एक काय आहे, आपण म्हणू की यार स्पेसिसमध्ये जर आपण म्हणतो ॲडॅप्टेशन असते, मग ठीक आहे ना, क्लायमेट चेंज होईल तर स्पेसिस जे आहे ते ॲडॅप्टेशनचा स्वभाव दाखवणार, हवामान बदलासोबत स्वतःही बदलेल, पण हे जे अडॅप्टेशन असते हे फार स्लो होत असतं. आणि हा जो क्लायमेट चेंज आता हवामान बदल घडून येत आहे ना, हा एवढा फास्ट आहे की स्पेसिसला अडॅप्ट करायला जागाच नाही, त्यापेक्षा ती स्पेसिस एक्सटिंक्शनकडे जाते आहे. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी लॉस आणि स्पेसिस एक्सटिंक्शनचा एक फार मोठा परिणाम आपल्याला पृथ्वीवर सध्या या हवामान बदलामुळे आलेला दिसून येतो आहे. ठीक आहे, सो दिस इज द बेसिक थिंग दॅट यू आर सपोज टू अंडरस्टँड वेन यू लर्न द टॉपिक. बरं, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्या जगातली जेही काही लोकसंख्या आहे ना, यांची क्वालिटी ऑफ लाईफ घसरणार आहे हवामान बदलामुळे. याचं कारण हे आहे की पीक पाणी कमी होणार आहे, त्याच्यामुळे बिझनेसेसवर ऑब्व्हियसली परिणाम होणार आहे. बायोडायव्हर्सिटी इज द रिझन दॅट देर इज सो मच डायव्हर्सिटी इन द प्रोडक्ट्स, राईट, बिकॉज रॉ मटेरियल में बायोडायव्हर्सिटी आपल्याला असलेली दिसून येते. पण आता ती जर लॉसकडे जाणार आहे तर इकडे युनिफॉर्मिटी आली तर आपण म्हणू की इकॉनॉमीवर पण बराचसा आपल्याला परिणाम दिसून येईल आणि इव्हेंच्युअली इन्कम जर कमी होतील, दारिद्र्य वाढणार आहे, तर आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ घसरलेली दिसून येणार आहे. याशिवाय रिसोर्सेसचा आपण विषय घेतो है ना, तर रिसोर्सेस जे असतात ते लिमिटेड आहेत आणि पॉप्युलेशन, ह्युमन नेचर, नीड आणि ग्रीड, नीड तर आहे सोबत ग्रीडही आहे. मग आता या रिसोर्सेसवर जे आहे भार वाढतच आहे, रिसोर्सेस कमी होत आहेत आणि ते भरपूर जास्त कमी होणार आहेत, पॉप्युलेशन वाढती आहे, पोल्युशनचं प्रमाण वाढत आहे. हे सगळे काय आहेत? क्लायमेट चेंजचे इंडिकेटर आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ घसरताना आपल्याला दिसून येणार आहे. द प्लॅनेट इज स्ट्रगलिंग टू कीप अप, द प्लॅनेट इज स्ट्रगलिंग टू कीप अप, व्हेरी इम्पॉर्टंट लाईन इजंट इट, विथ इन्क्रीजेस इन द ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर. जे सरासरी तापमान वाढ आहे यासोबत आता आपला जो ग्रह आहे तो याला फाईट करू शकत नाही आहे. ठीक आहे, स्ट्रगलिंग टू कीप अप. त्यानंतर इकोसिस्टम्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. जसं आपण ते उंटांचं चित्र बघितलं की ते बर्फाच्या याच्यामध्ये बसलेले होते वाळवंटामध्ये, तर असं आपल्याला कधी दिसत नाही. तर याला इकोसिस्टममध्ये होणारे चेंजेस आपण म्हणूयात. अक्रॉस द वर्ल्ड थ्रेटनिंग एंटायर स्पेसिस ऑफ प्लॅनेट अँड ॲनिमल्स, फॉरेस्ट आर ड्राईंग अप. जे जंगलांचं प्रमाण आहे ते तुम्हाला आपल्याला कमी होताना दिसून येत आहे. त्यानंतर याचं कारण हे आहे की जे जमीन आधीपासून पिकाच्या खाली होती त्या जमिनीची आता उपजाऊपणा जो आहे, फर्टिलिटी जी आहे ती लॉस झालेली आहे. मग आपण काय आता माणूस काय करणार आहे? जे जंगलं आहे ते जंगलं तोडेल, जंगलं साफ करेल आणि त्या ठिकाणी शेती करायला लागले. याचा परिणाम स्वरूप काय आहे? जंगलांचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, जंगलांमध्ये लागणाऱ्या आगींचं प्रमाण वाढलेलं आहे, जे बर्फ आहे, ग्लेशियर्स आहेत, ठीक आहे, ग्लेशियर्स वितळणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, आणि हेच काय आहेत? हे सगळे परिणाम आहेत हवामान बदलाचे. तुम्ही जर कागद पेन घेऊन बसले असाल तर हे सगळं तुम्ही एका पेजवर नोट करा, म्हणजे यानंतर हवामान बदल हा टॉपिक तुम्हाला पुन्हा बघायची गरज राहणार नाही. एकंदरीत जर आपण याला समअप करायला गेलो तर एक्झॅक्टली हवामान बदल म्हणजे काय सांगता येणार आहे? CO2 राईज, कार्बन डायऑक्साईड वाढणे. कार्बन डायऑक्साईड कशाचं इंडिकेटर आहे? ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेस काय असतात?
ते जे ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करतात. समजा ही जर आपली पृथ्वी झाली तर पृथ्वीच्या अवतीभवती असे काही गॅसेस असतात ज्यांचा स्वभाव काय असतो, टेम्परेचर ट्रॅप करून ठेवायचा. ठीक आहे, स्वतःमध्ये टेम्परेचर शोषून घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो. मग आता आपल्याला माहिती आहे, जे भूगोलाचे विद्यार्थी असतील, सूर्यापासून येणारे जे किरण असतात, ठीक आहे, घरगुती भाषेत समजून सांगते, एकदम टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगत नाही. सूर्यापासून येणारे जे किरण असतात ते पृथ्वीच्या भूपृष्ठाला तापवतात आणि त्यानंतर ती ऊर्जा जी असते पृथ्वीची भूमी तापल्यानंतर ती पुन्हा उत्सर्जित करते. मग उत्सर्जित केल्यानंतर जर संपूर्ण ऊर्जा पृथ्वीच्या बाहेर निघून गेली तर रात्रीच्या वेळेला -डिग्रीच्या खाली आपल्याला टेम्परेचर गेलं दिसून येईल. पण असं होत नाही आणि असं जर झालं तर लाईफ पृथ्वीवर पॉसिबलच नाही आहे. मग यासाठी नॅचरल ग्रीनहाऊस इफेक्ट असतो. हे जे ग्रीनहाऊस गॅसेस असतात दे आर ऑलरेडी देअर इन द ॲटमॉस्फिअर, जे काय करतात की सगळी उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत, ते ट्रॅप करून ठेवतात. पण माणसाने प्रॉब्लेम काय केला, या ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण एवढं जास्त वाढवून टाकलं की आता तिला असलेलं जे ब्लेसिंग, जे वरदान आहे तेच यासाठी श्राप बनतं आहे. ठीक आहे, तर कार्बन डायऑक्साईड हा सगळ्यात मोठा आपण म्हणू कॉन्ट्रीब्युटर आहे ग्रीन हाऊस गॅसेसचा. बट सगळ्यात जर डेंजरस तुम्हाला विचारलं तर मिथेन आहे. ठीक आहे, 20 वर्षामध्ये वातावरणात असलेला मिथेन जो आहे तो कार्बन डायऑक्साईडच्या 80% आपण म्हणू घातक बनत असतो. ठीक आहे, सो कार्बन डायऑक्साईडची वाढ जी आहे ती एक आपल्याला हवामान बदलाचा फॅक्टर असलेली घटक दिसून येत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट जागतिक तापमान वाढ. ठीक आहे, जो इनडायरेक्टली आपण म्हणू की याचाच परिणाम आहे, ग्रीन हाऊस गॅस वाढण्याचाच तो परिणाम आहे. त्यानंतर आर्क्टिक सी आईस जो आहे, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे आर्क्टिक ओशन इज वेअर, पृथ्वीवर जिथे तुमचा उत्तर ध्रुव आहे त्या ठिकाणी आर्क्टिक ओशन आहे जो संपूर्ण बर्फाने भरलेला आहे. आपल्याला माहिती आहे ध्रुवीय भागामध्ये 6 महिन्याचा दिवस 6 महिन्याची रात्र असते आणि याशिवाय या ठिकाणी पडणारे सूर्याचे किरण जे असतात ते अतिशय जास्त तिरकस असतात, त्यामुळे या ठिकाणी पूर्ण बर्फाच्या आपल्याला शीट्स असलेल्या दिसून येतात, है ना. मोठमोठ्या लाद्या ज्या आहेत बर्फाच्या त्या असलेल्या दिसून येतात कंटिन्युअस. पण आता टेम्परेचर राईजमुळे, जागतिक तापमाना वाढीमुळे जी गरम हवा आहे ती या भागात सुद्धा जाती आहे आणि इव्हेंच्युअली या ठिकाणचा बर्फ जे आहे ते वितळायला सुरू झालेलं आहे. ठीक आहे, इथलं म्हणा, याशिवाय जिथे जिथेही अशा प्रकारचे आपल्याला आईस बग्स जे आहेत ते असलेले दिसून येतात किंवा आईस शीट्स ज्या आहेत त्या असलेले दिसून येतात, सगळीकडे त्यांचं प्रमाण आता वितळायला लागलेलं आहे आणि याचा परिणाम स्वरूप ग्लोबल सी राईज. ठीक आहे, सी लेवल जी आहे, सागराची समुद्राची जी पातळी आहे ती वाढताना पाण्याची पातळी आपल्याला दिसून येत आहे आणि याचा थ्रेट काय असणार आहे तर जे आयलँड कंट्रीज आहेत, जे सगळे बेट समूहांचे देश आहेत किंवा बेट आहेत ते सगळे येणाऱ्या भविष्यामध्ये बुडणार आहेत. बरं, आता जे बेट आपण तेच नाही म्हणू, त्याशिवाय जे द्वीपकल्प असतात, जसं आपला भारत आहे, ठीक आहे, जसं आपला भारत आहे, भारताच्या सुद्धा तिन्ही बाजूने पाणी आहे. ठीक आहे, सी लेवल राईज आणि हे काय आहे, एवढ्या किलोमीटरची कोस्टलाईन आपल्याकडे आहे, लक्षद्वीप आपल्याकडे आहे, अंदमान निकोबारचं आपल्याकडे आहे आणि काही इम्पॉर्टन्स आहे त्यांचं, राईट. त्यांचं इम्पॉर्टन्स, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारचं इम्पॉर्टन्स आपल्यासाठी अनन्यसाधारण आहे बिंग अ कंट्री. सुरक्षेच्या दृष्टीने, त्यानंतर व्यापाराच्या दृष्टीने, त्यानंतर आपण म्हणू की मालकी सॉव्हरेनिटीच्या दृष्टीने, टुरिझमच्या दृष्टीने. तर जर सी लेवल राईज झाली तर आपली ही कोस्टलाईन पण बऱ्या प्रमाणात बुडणार आहे. सालसेट जे आहे मुंबई जिथे वसलेलं आहे ते सुद्धा बुडणार आहे. बाकीचे सुंदर सुंदर आपण म्हणू की बेटा आहे, श्रीहरिकोटा बेट आहे जिथून आपण रॉकेट लॉन्च करतो, ते भविष्यामध्ये जर सी लेवल राईज फार जास्त झालं तर काय आहे, बुडणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो थ्रेट आहे हवामान बदलाचा हा सगळ्या कंट्रीजला एक्स्ट्रीम लेवलवर असलेला दिसून येतो. ठीक आहे, तर हे आपण बघितलं क्लायमेट आणि वेदर काय असते, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म फिनॉमिनॉन ते असतात. ठीक आहे, आणि आता हवामान बदलाचा परिणाम काय होणार आहे की सगळं काही एक्स्ट्रीम तुम्हाला होताना वातावरणाचं स्वरूप दिसणार आहे. तापमान एक्स्ट्रीम जाणार आहे, थंडी एक्स्ट्रीम जाणार आहे, पर्जन्यामध्ये काही रेग्युलॅरिटी राहणार नाही, पावसामध्ये रेग्युलॅरिटी राहणार नाही, ज्याचा परिणाम पिकावर होणार आहे, ज्याचा परिणाम अन्नावर होणार आहे आणि अन्नामध्ये असणारी जी ही काही आपण म्हणू की फ्लक्च्युएशन्स होणार आहेत, त्याच्यामुळे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच जे आहे ते अफोर्ड करू शकणार आहे. तर अफोर्डेबिलिटीवर त्याचा आपल्याला परिणाम जो आहे तो झालेला दिसून येणार आहे.
डिमांड आणि सप्लायची जी सायकल असते आणि त्याच्यामुळे रेट डिटर्मिनेशन, प्राईस डिटर्मिनेशन, तुम्ही ते अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्ले करणार आहेत. आणि चांगल्या क्वालिटीचे जे फूड आहे, जे अन्न आहे ते श्रीमंत देशांना जाणार, ते जास्त पैसे देऊन ते इम्पोर्ट करतील आणि जे गरीब देश आहेत त्यांना उरलं सुरलं जे काही असेल ते खायला मिळणार आहे. ठीक आहे, चलो येस. आता यामध्ये कोणते सेक्टर्स आहेत जे सगळ्यात जास्त आपण म्हणू की हा परिणाम घडवून आणत आहेत. द लार्जेस्ट इमिटेटर ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस इज द एनर्जी सेक्टर. इवन भारतामध्ये जरी वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव लीडर्स ज्यांनी आता अक्षय ऊर्जाकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तरीसुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजीज आणणे है ना आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम सुरू करणे इज अ लाँग प्रोसेस. तर त्यामुळे सध्या स्थितीमध्ये तरी आपण कोलपासूनच जास्तीत जास्त ऊर्जा सध्या बनवतो आहे. आणि जर तुम्ही कोळसा जाळत आहात तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड ह्या 2 गोष्टी ज्या आहेत है ना, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, दीज आर द थिंग्स ते तुम्हाला पर्यावरणामध्ये आलेले दिसून येणार आहेत. तर एनर्जी सेक्टर जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युटर इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर एक रिन्युएबल एनर्जीमध्ये भारत सरकारने 75 गिगावॅट 2022पर्यंतचं टार्गेट होतं ते कंप्लीट केलेलं आहे. इज अ गुड थिंग. आणि यानंतरचं दुसरं टार्गेट 500 गिगावॅट आहे डायरेक्ट 2030पर्यंतचं. ठीक आहे, सो वी आर ऑन दी पाथ. वी आर क्लायमेट वॉरियर म्हणूनचा अवॉर्डसुद्धा आपल्या प्राईम मिनिस्टरला मिळालेला आहे ह्याच्या रिगार्डिंग. सो वी आर वर्किंग फॉर इट बिंग इंडिया. आपलं याच्यानंतर जे नेक्स्ट लेक्चर आहे याच्यामध्ये आपण हेच अभ्यासणार आहोत की हवामान बदलाच्या रिगार्डिंग भारत जो आहे तो कोणते प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, याला फाईट करायसाठी. बरं, मग आता दुसरं कुठलं सेक्टर आहे? एक तर झालं एनर्जी सेक्टर, दुसरं आहे ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, व्हेकल्स. कार्बन मोनॉक्साईड सर्वात जास्त व्हेकल मधून बाहेर आपल्याला येताना दिसून येतो. ठीक आहे, त्यानंतर इंडस्ट्री, ज्याही सगळ्या इंडस्ट्रीज, फॅक्टरीज आहेत ज्या ठिकाणी मोठमोठे फर्नेसेस असतात, मोठमोठे आपण म्हणू की मशीन्स असतात, या ठिकाणी आपल्याला एमिशन होताना दिसून येते. मायनिंग एरियाज जे आहेत, कन्स्ट्रक्शन जे आहेत, पर्टिक्युलर मॅटर जे आहे है ना, याचं सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्शन आणि मायनिंगमधून आपल्याला बाहेर आलेलं दिसून येते. प्लस ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते सुद्धा इमिटेटर आहे ग्रीन हाऊस गॅसचं. ठीक आहे, त्यानंतर डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज प्रोड्यूस डिफरंट ग्रीन हाऊस गॅसेस. फॉर इन्स्टंट ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस मिथेन है ना, की जेही काही लेफ्ट ओव्हर असते ॲग्रिकल्चरमध्ये ते जाळण्यात येते. खतं वगैरे जर जाळले, ठीक आहे, जे स्टबल बर्निंगचा प्रॉब्लेम आपल्या नॉर्थ इंडियामध्ये जो असलेला दिसून येतो त्यामधून एक काय, जर कुठेही कच्चं ज्वलन होत आहे तर त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जे आहे ते जास्त होणार आहे. बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. ठीक आहे, तर फॉसिल फ्युएल्स जे जर जाळले तर त्या ठिकाणी तुम्हाला कार्बन डायऑक्साईड वगैरे, मोनॉक्साईड हे सगळे बाहेर येताना दिसून येतं. दीज आर द स्पेसिफिकली आपण म्हणू त्या गोष्टी ज्या हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहेत. ठीक आहे, हे सगळ्या लेक्चरचं कन्क्ल्युजन तुम्ही एका पेजवर जर काढलं तर हा टॉपिक तुम्हाला पुन्हा बघायचं काम पडणार नाही. 19व्या शतकामध्ये स्पेसिफिकली आपल्याला काय दिसून येत आहे की पृथ्वी जी आहे ती 1.1 डिग्री सेल्सिअसने तापलेली आहे. द न्यू युनायटेड नेशन्स रिपोर्ट आपल्याला काय सांगतो आहे की याचा कॉन्सिक्वेन्स हा असणार आहे की पुढे ती 1.5 डिग्री सेल्सिअस टू 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. आणि आपल्याला हा जरी जो आपण म्हणू की डिफरन्स एकदम स्लाईट वाटत असला तरी तो एकदम भयानक आणि भयावह आहे. ठीक आहे, याचा परिणाम असा होणार आहे की 0.5 डिग्री मे साऊंड व्हेरी लिटिल, बट याचा ग्लोबल वॉर्मिंगवर जो परिणाम आहे हा फार भयानक आहे. कारण मिलियन्स ऑफ जे पीपल आहेत हे लोक डेंजरस हीट वेव्हच्या आपल्याला इन्फ्लुअन्समध्ये आलेले दिसून येतील. आणि हीट वेव्ज आर खूप जास्त भयानक असतात. हीट स्ट्रोक्स जे आहेत ते त्यांनी आपल्याला झालेले दिसून येतात. त्यानंतर शॉर्टेज ऑफ फूड, शॉर्टेज ऑफ वॉटर, कोस्टल फ्लड्स हे सगळे याचे परिणाम असणार आहेत. ठीक आहे, कशाचे? 0.5 डिग्री वाढण्याचे, 0.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढल्याचे परिणामसुद्धा भयानक आहेत. ठीक आहे, आता हॉट हाऊस अर्थ नावाचा एक विषय या ठिकाणी आहे. याचा काय अर्थ आहे की आताचा जो करंट रेट ऑफ वॉर्मिंग द अर्थ आहे तो कंटिन्यू राहिला ना तर
हॉट हाऊस अर्थ नावाचा सिनारिओ होणार आहे, ज्यामध्ये मोस्ट ऑफ द प्लॅनेट विल बिकम अनइनहॅबिटेबल. ठीक आहे, तुम्ही राहू शकणार नाही त्या ठिकाणी, कुठलीही सजीव सृष्टी जिवंत राहू शकणार नाही, कुठलाही सजीव जो आहे ना त्या ठिकाणी लाईफच नसणार, अशा प्रकारचा एरिया खूप मोठा अर्थमध्ये तयार होणार आहे. एवढं भयानक त्या ठिकाणी तापमान असणार आहे. तर ॲग्रिकल्चर कमी होणार, हे सगळं आपण बघतोच आहे. रेन फॉरेस्ट एरिया जो आहे हा सगळ्यात जास्त डिवास्टेटेड या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येणार आहे. ग्लेशियर्सचं पाणी होणार आहे. ठीक आहे, येस, बायोडायव्हर्सिटी लॉस वगैरे हे सगळे वही चीज़ें हैं. या तो एरिया बघूयात आपण की जो राहण्याच्या लायक राहणार नाही. ठीक आहे, जहाँ पे हमारा देश भी आता है. ठीक आहे, तो सगळ्यात आधी हा झाला आपला कर्कवृत्त, हा झाला इक्वेटर, याच्या मधातला हा जो पूर्ण ट्रॉपिकल एरिया, तर ट्रॉपिकल एरिया तिकडे मकरवृत्ताच्या इन बिटवीनपर्यंत येते, पण आपण म्हणू की अप्पर हाफ ऑफ द ट्रॉपिक्स. ठीक आहे, अप्पर हाफ ऑफ द ट्रॉपिकल एरिया राहण्याच्या लायकच राहणार नाही आहे, कारण या ठिकाणी वेदरमध्ये टेम्परेचर एक्स्ट्रीम्स होणार आहे, ॲग्रिकल्चर पॉसिबल होणार नाही, या ठिकाणी कुठलीही स्पेसिस राहणार नाही, आणि या ठिकाणी एक्स्ट्रीम ऑफ द फ्लड्स, एक्स्ट्रीम ऑफ द प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर, एवढे भयानक परिस्थिती राहणार आहे. ठीक आहे, सो यालाच आपण म्हणतो आहे हवामान समस्या, क्लायमेट क्रिसिस. ठीक आहे, तर आता समस्याबद्दल बरंच आपण बोललो आहे, 1-2 मिनटामध्ये समजून घेऊया की याला कप केलं जाऊ शकते का. ठीक आहे, येस जाऊ शकते, कारण की संपूर्ण पृथ्वी हा प्रॉब्लेम फेस करते आहे. तर इंटरनॅशनली सगळे देश जर सोबत आले तर इंटरनॅशनल कमिटमेंट्स याला कन्क्लूड करू शकतात. ठीक आहे, द क्रक्स ऑफ द सोल्युशन ऑफ द क्लायमेट क्रिसिस लाईज इन रिडक्शन ऑफ आवर रिलायन्स ऑन फॉसिल फ्युएल्स. ठीक आहे, तर जेही काही क्षय ऊर्जा आहेत किंवा ज्याला आपण पारंपरिक ऊर्जा निर्मिती पद्धती आहेत, फॉसिल फ्युएल्सवर आपण डिपेंड आहे, ते संपूर्ण बंद करा आणि अक्षय ऊर्जा जी आहे, ठीक आहे, अक्षय ऊर्जा निर्मितीकडे चला. सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, हायड्रो पॉवर आहे, यांच्याकडे शिफ्ट व्हा. त्यानंतर नॅचरल गॅस रिप्लेसिंग देम विथ रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, तेच. आणि या ठिकाणी यासाठी काय आंतरराष्ट्रीय आपण म्हणू की आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी काम करणारी आणि मॉनिटरिंग करणारी असावी. चलो, व्हॉट कॅन वी डू? बिकॉज दिस इज द एक्झिस्टेन्शियल प्रॉब्लेम, म्हणजे आपल्या अस्तित्वावर आलेला हा एक फार मोठा धोका आहे. तर आपण काय करायला पाहिजे, तर सोशल आणि पॉलिटिकल चेंज या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही कोणाला वोट द्यायचे, तर तो जो व्यक्ती एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पॉलिसीज आणि टेक्नॉलॉजी तुमच्या देशामध्ये आणायला प्रॉमिस करेल. दिस इज अ बिग शिफ्ट. ठीक आहे, आय डोंट नो, याला सेंचुरीज लागू शकतात, बट दिस इज सपोज दॅट वी आर सपोज टू डू, जर तुम्हाला तुमचं अस्तित्व वाचवायचं आहे. त्यानंतर न्यू टेक्नॉलॉजीज ज्या आहेत आपण जेही काही सायन्स अँड डेव्हलपमेंटमध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आहे, तर एन्व्हायरमेंट आपल्यासाठी सगळ्यात आधी असायला पाहिजे. त्यानंतर मॅनेजमेंट मेथड ज्या आहेत त्या एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असाव्यात, प्रॉपर केअर असावी. ठीक आहे, आणि आपली अर्थव्यवस्था आपण रिन्युएबल रिसोर्सेसवर बनावी. तर एकंदरीत आपण असं म्हणू की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती फार सिरियसली घेण्यात यावी, आणि सगळ्या प्रकारचं जेही काही तंत्रज्ञान आहे ते पर्यावरण पूरक आणि पर्यावरणाला धरून असलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.